नथुराम हे कुटुंबातील चौथा मुलगा होते. त्यापूर्वी 1901, 1904 आणि 1907 मध्ये घरात जन्मलेली तीनही मुले बालपणीच मरण पावली. 1898 मध्ये जन्मलेली मथुरा ही नथुरामच्या आधी पहिले अपत्य होते. कुटुंबाला मुलगा हवा होता आणि त्यानंतर पुत्राच्या सततच्या मृत्यूमुळे आई लक्ष्मी आणि वडील विनायकराव यांना सर्व काही एका दैवी अभिशापासारखे वाटू लागलं. त्यांना वाटू लागलं कोणती तरी नकारात्मक शक्ती आपल्या मुलांना मारत आहे. यानंतर जेव्हा नथुरामचा जन्म झाला तेव्हा त्यांनी ठरवलं आपण त्याला मुलीसारखं वाढवू. नशिबाला फसवण्यासाठी त्यांनी नथुरामचे नाक टोचले, त्याला फ्रॉक घालायला लावला आणि वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्याला असेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. असेच घडले आणि त्यानंतर 12 वर्ष नथुरामचे नाक टोचून रामचंद्र विनायक गोडसे या नावाने नाकात नथ घातली गेली. त्यामुळे मित्र आणि नातेवाईक त्याला नथुराम म्हणू लागले. योगायोगानं नथुराम मुलीसारखा वाढला आणि वाचला. यानंतर काही वर्षातच त्याचा एक भाऊ दत्तात्रय जन्मला. यानंतर एक बहीण शांता आणि त्यानंतर गोपाल आणि गोविंद हे 2 भाऊ झाले. नथुरामनेच त्याची शापातून मुक्तता केली असा विश्वास कुटुंबियांना राहिला. गोडसे हे लहानपणी लाजाळू आणि शांत मुलगा होते. त्यांना कधीकधी सामान्य संभाषण करणे देखील कठीण व्हायचे. परंतु त्यांचा एक दावा धक्कादायक होता. लहानपणी त्यांनी दावा केला होता की ते देवदेवतांशी बोलू शकतात. कुटुंबातील कोणीही हे नाकारले नाही, कारण त्यांनी आपल्या तथाकथित सामर्थ्याने आपली बहीण मथुराला एका गूढ आजारातून बरे केले. नथुरामचा भाऊ गोपाल गोडसे गांधीजींची हत्या आणि त्याचे परिणाम या पुस्तकात लिहिले आहे की मथुरा तिच्या सासरच्या घरी बराच काळ आजारी होती. खूप उपचार करूनही जेव्हा ती बरी झाली नाही तेव्हा तिला बारामतीला बोलवण्यात आलं आणि मग नथुरामने आपल्या बहिणीला बरे करण्यासाठी दुर्मिळ पूजा केली आणि मग मथुरा बरी झाली. घरच्यांनी हा चमत्कार मानला आणि नथुराम पुढेही अशी पूजा करत राहिला. या पूजेसाठी एक खोली तयार करण्यात आली होती. नथुराम त्या खोलीच्या एका भिंतीजवळ फरशी शेणानं लिपायचे. यानंतर शेतात काजळ मिसळून तळहाताच्या आकाराचे वर्तुळ तयार करायचे. तेथे दिवा लावून गोडसे यांनी प्रथम पूजा करायचं आणि नंतर काजळाकडे लक्षपूर्वक पाहायचं. पूजेनंतर आजूबाजूचे लोक त्यांना त्यांच्या चिंतांशी संबंधित प्रश्न विचारायचे आणि गोडसेंच्या तोंडून आलेले उत्तर देवीचं उत्तर म्हणून स्वीकारलं जायचं. मात्र नंतरच्या काळात गोडसेंची धर्मावरील श्रद्धा कमी झाली. त्यांची नेहमी इच्छा राहिली की मर्दानी जगात त्यांच्या विचारांनाही स्थान मिळावं. ही निराशाच त्यांच्या पुढच्या आयुष्यातल्या निर्णयाचा आधार बनली. गोडसेनं त्याच्या बालपणाचा उल्लेख फारसा जाहीरपणे केला नाही. गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या जीवनाबद्दल तपासकर्त्यांना फारसे सांगितले नाही. तपासकर्त्यांनी तयार केलेल्या अहवालातील 92 पानांपैकी फक्त 2 पाने त्यांच्या सुरुवातीच्या जीवनाशी संबंधित आहेत आणि ती देखील बहुतेक पौगंडावस्थानंतरच्या काळातील आहे. टपाल खात्यात काम करणाऱ्या गोडसेंच्या वडिलांची खूप बदली व्हायची. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर गोडसेच्या वडिलांची बदली मुंबईच्या ग्रामीण भागात झाली. गोडसेने इंग्रजी शिकावे अशी त्यांची इच्छा होती, म्हणून त्याला त्याच्या मावशीच्या घरी ठेवण्यात आलं. येथे त्याच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडले. मावशीच्या घरात स्वातंत्र्य कमी आणि कुटुंबात मिळणारे लक्षही कमी झाले. हळूहळू त्यानं उपासनाही कमी केली आणि वयाच्या 16व्या वर्षी त्यानं दैवी शक्ती वापरणं पूर्णपणे बंद केलं. हायस्कूलमध्ये असताना त्यांनी नवीन मित्र बनवले. 1928च्या अखेरीस 10वीच्या परीक्षेच्या काही महिन्याआधी त्यांनी आपल्या मावशीचं घर सोडलं आणि भाड्याच्या खोलीत राहू लागले. इथे त्यांचा अभ्यासात रस कमी झाला. मित्रांसोबत वेळ घालवण्याबरोबर ते पोहायला जायचे. गोडसेंनी नंतर सांगितलं की ते शांत पाण्यात 2 मैल म्हणजे सुमारे 3218 मीटर न थांबता पोहू शकत होते. हायस्कूल परीक्षेत ते इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास झाल्यानं पदवी मिळवू शकले नाहीत. गोडसेंनी नंतर आपल्या अनेक विधानांमध्ये सांगितले की त्यांना शाळेचा द्वेष वाटत होता, म्हणूनच ते घरी परतले. गोडसेच्या वडिलांनी 1929 साली बढती झाली आणि शेवटची पोस्टिंग रत्नागिरीला मिळाली. हा तो काळ होता
जेव्हा गांधींच्या जनसंपर्क कार्यालयाला वेग आला होता. गांधी संयुक्त प्रांताच्या 2.5 महिन्यांच्या दौऱ्यावरती गेले. संयुक्त प्रांत म्हणजे आजचे यूपी आणि उत्तराखंड. गांधी शहरे आणि खेड्यांमध्ये राहायचे. विद्यार्थी, स्त्रिया, सर्वसामान्य जनतेला खादी परिधान करून काँग्रेसमध्ये सामील होण्याचे आवाहन करायचे. या यात्रेमुळे वातावरण बदलले आणि रत्नागिरीसह देशभरात काँग्रेसचे नेते सक्रिय झाले. देशात स्वातंत्र्यासाठी ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आणि चौकाचौकात चर्चा होऊ लागल्या. गोडसेंसाठी हा अनुभव पूर्वीपेक्षा वेगळा होता. रत्नागिरीतही काँग्रेसचे नेते सक्रिय झाल्यावरती गोडसे त्यांच्यासोबत आले. त्यांनी निषेध सभांमध्ये भाग घेतला. गोडसेंनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयावरती बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. तेव्हा मीही हायस्कूलच्या परीक्षेला पुन्हा न बसण्याचा निर्णय घेतला. गोडसे हळूहळू खूप सक्रिय झाले आणि नंतर भाषणे देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्या भागात काँग्रेसने आयोजित केलेल्या निषेध सभांमध्ये ते नियमितपणे वक्ता झाले. गांधींच्या हत्येनंतर खटल्याच्या सुनावणी दरम्यान गोडसेंनी त्यांना 2-3 वेळा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा उल्लेखही केला आहे. या सगळ्यात गोडसेंची 1930 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांच्याशी भेट झाली. अंदमानच्या सेल्युलर जेलमधील शिक्षा संपवून ते रत्नागिरीला आले होते. नथुराम गोडसे आणि सावरकर यांची भेट का झाली आणि त्यांची भेट कुणी घडवली याचा तपशील उपलब्ध नाही. गोडसेंचा भाऊ गोपाळ यांच्या म्हणण्यानुसार योगायोगाने सावरकर रत्नागिरीला आल्यावरती ते आम्ही जिथे राहत होतो तिथेच थांबले. नंतर त्याच गल्लीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या दुसऱ्या घरात ते शिफ्ट झाले. नथुराम आणि सावरकर यांच्या संबंधावरती गोपाळ गोडसे यांनी लिहिले आहे की सावरकर रत्नागिरीत आल्याबरोबर दोघांमध्ये खूप जवळचे नाते निर्माण झाले होते. गोडसे सावरकरांच्या संपर्कात आले तेव्हा त्यांचे वय 19 वर्ष होते. तर उंच शरीरयष्टीचे सावरकर यांनी परदेशात शिक्षण घेतले होते आणि सेल्युलर जेलमध्ये दशकभर कारावास भोगल्यानंतर ते परतले होते. सावरकरांचे शब्द आणि व्यक्तिमत्वाचा गोडसेवरती प्रभाव पडला. पुढची 5 वर्ष दोघांची भेट झाली नाही, पण गोडसे सावरकरांच्या विचारांनी प्रभावित होत राहिले. रत्नागिरीत सावरकर आपल्या हिंदुत्वाच्या सिद्धांतासह लोकांना भेटत राहिले आणि या सर्व गोष्टी गोडसेंना खूप आवडत होत्या. गोडसेंनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की जेव्हा सावरकरांना समजले की मी हायस्कूलची परीक्षा सोडली आहे तेव्हा ते खूप रागावले आणि त्यांनी माझा निर्णय बदलण्यासाठी मला अनेक वेळा पटवून देण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी शिक्षण सुरू ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. सावरकरांनी गोडसेंना स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित पुस्तके आणि साहित्य दिलं. वाचनाची सवय लावली. धीरेंद्र कुमार झा यांच्या गांधीज ॲसेसिन द मेकिंग ऑफ नथुराम गोडसे या पुस्तकात लिहितात की गोडसे सावरकरांचे लेख वाचायचे आणि स्वतःच्या नोट्स बनवायचे. गोपाळ गोडसे यांनी त्यांच्या आठवणींमध्ये लिहिले आहे की एकदा त्यांनी सावरकरांचे 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक घरी आणले, जे ते रात्री आईवडील आणि मला वाचून दाखवायचे. इकडे एप्रिल 1930 मध्ये गांधींनी दांडीला कूच करून मिठाचा कायदा मोडला आणि देशभर आंदोलनं सुरू झाली. तोपर्यंत गोडसे सावरकरांमुळे खूप प्रभावित झाले होते आणि त्यांनी काँग्रेसपासून स्वतःला दूर केले होते. सुमारे 2 वर्ष रत्नागिरीत असेच चालले आणि कुटुंबाची परिस्थिती सतत खालावली गेली. 1933 मध्ये गोडसेंचे वडील आणि कुटुंबातील एकमेव कमावते विनायकराव निवृत्त झाले. पेन्शनने घर चालवणे कठीण झाल्यावरती ते कुटुंबासह रत्नागिरीपासून 175 किलोमीटर अंतरावरती असलेल्या सांगलीला गेले. भावंडे शाळेत जात असल्याने आता गोडसेंना नोकरी करणे गरजेचे होते. त्यांनी फळे विकायला सुरुवात केली, पण यश मिळू शकलं नाही. यानंतर ते त्यांची मोठी बहीण मथुराकडे इटारसी येथे गेले. तेथे अनेक नोकऱ्यांमध्ये हात जमावला. 1934 मध्ये वडिलांच्या आजारपणामुळे त्यांना पुन्हा सांगलीला यावं लागलं. येथे येऊन त्यांनी टेलरिंग शिकून चरितार्थ उद्योग नावाचे दुकान सुरू केले. तोपर्यंत RSSने सांगलीमध्ये बऱ्यापैकी प्रभाव निर्माण केला होता आणि इथे राजकीय हालचाली सुरू ठेवल्या होत्या. तेथे त्यांना संघाचे नेते काशीनाथ भास्कर लिमये भेटले.
येथील संघाच्या कार्यक्रमांमध्ये गोडसे सक्रियपणे सहभागी होऊ लागले. RSSच्या कार्यात जास्त वेळ घालवल्यामुळे त्यांच्या टेलरिंगच्या कामावरती परिणाम होऊ लागला. गोडसेंच्या म्हणण्यानुसार एक दिवस वडिलांनी सार्वजनिक जीवनापासून दूर राहून पैसे कमवण्यावरती लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्यानंतर मी पुणा म्हणजे आत्ताचे पुणे येथे जायचे ठरवले. येथे 1936च्या सुमारास त्यांनी स्थानिक संघ कार्यकर्ता आणि व्यापारी विष्णुपंत यांच्यासोबत पुन्हा टेलरिंगचे काम सुरू केले आणि लवकरच संघाचा गणवेश शिलाईचे काम मिळू लागले. या दरम्यान 5 वर्षे उलटून गेली होती, परंतु सावरकरांच्या विचारांचा त्यांच्यावरती अजूनही प्रभाव होता. तथापि यावेळी त्यांनी व्यवसायावरती अधिक लक्ष केंद्रित केले आणि दरमहा 70 रुपये घरी पाठवत राहिले. हे पैसे अजूनही कमी होते. दरम्यान डिसेंबर 1937मध्ये सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि तोपर्यंत गोडसेचे टेलरिंगचे दुकान संघाच्या गणवेशासाठी प्रसिद्ध दुकान बनले होते. गोडसेंनी तिथल्या RSSच्या लोकांशी संबंध वाढवले होते, पण त्यांचा कल हिंदू महासभेकडे होता. त्यांचा व्यावसायिक भागीदार संघ असल्याने काम तर चाललेच, पण राजकीय भवितव्याची त्यांना चिंता होती. हिंदू महासभा आणि गोडसे यांच्यातील संबंधाचा उल्लेख पहिल्यांदा 1938मध्ये येतो. हैदराबादच्या निजामाविरुद्ध हिंदू महासभेने आघाडी उघडली होती. निजामाला दिल्या जाणाऱ्या सवलती हिंदूंच्या स्वातंत्र्य आणि संस्कृतीच्या विरोधात असल्याचे महासभेचे म्हणणे होते. ही चळवळ 1939 पर्यंत चालली आणि त्यात गोडसेंची सक्रिय भूमिका होती. या आंदोलनासाठी गोडसेंना 1 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. गोडसे परतले तेव्हा घरची परिस्थिती अतिशय नाजूक झाली होती. त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आणि शिवणकामाचा व्यवसाय सुरू ठेवला. आता त्यांनी 150 रुपये घरी पाठवायला सुरुवात केली आणि त्याच दरम्यान त्यांचा भाऊ दत्तात्रय पुण्याला आला. त्याने कपड्यांना इस्त्री करण्याचे काम सुरू केले आणि वर्षभरातच गोष्टी पुन्हा रुळावर येऊ लागल्या. आपल्या भावाच्या आगमनानंतर गोडसे पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले. हा तो काळ होता जेव्हा दुसऱ्या महायुद्धाची चाहूल लागली होती आणि RSSवर अनेक बंधने होती. त्यावेळेस सैन्याशिवाय इतर कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला ड्रिलिंगसारख्या कार्यात सहभागी होण्याची परवानगी नव्हती. अशा स्थितीत संघाच्या परेडवरती बंदी घालण्यात आली आणि मग नथुराम गोडसेंना नवी संघटना काढण्यासाठी कल्पना आली. संघटना बनली हिंदू राष्ट्र दल. 1942ला अस्तित्वात आलेल्या या संघटनेला हिंदू महासभा आणि RSS या दोन्हींचा पाठिंबा होता. या संघटनेत त्यांची भेट नारायण दत्तात्रय आपटे यांच्याशी झाली, ज्यांच्यावरती काही वर्षानंतर गांधींच्या हत्येचा आरोप झाला आणि गोडसेंसह त्यांना फाशी देण्यात आली. 1943 पर्यंत हिंदू राष्ट्र दल ही पुण्यातील एक प्रबळ संघटना बनली होती. हिंदू महासभेतही गोडसेंचा दर्जा वाढला आणि RSSमधील त्यांचं स्थानही बळकट झालं. आपल्या संघटनेत काम करत असतानाच गोडसेंनी विचारांना बळ देण्यासाठी 1944मध्ये वृत्तपत्र काढण्यास सुरुवात केली. त्यांनी बंद पडलेले मराठी वृत्तपत्र अग्रणी पुन्हा सुरू केले. यावेळी त्यांचे लक्ष संघटनेवरून हटले. काही वेळाने त्यांनी आपल्या संघटनेतील लोकांना सांगितले, वृत्तपत्रातील व्यस्ततेमुळे आता संघटनेला वेळ देता येणार नाही, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या स्तरावरती लढा चालू ठेवावा. दुसरीकडे प्रक्षोभक विधाने आणि मजकुरातील त्यांच्या वृत्तपत्रांवरती बंदी घालण्यात आली. बंदी उठवण्यासाठी त्यांनी 1947च्या सुरुवातीला महिन्यात बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांची भेट घेतली. मोरारजी देसाईंनी त्यांच्या द स्टोरी ऑफ माय लाईफ या चरित्रात लिहिले आहे की त्यांचे वर्तमानपत्र राग वाढेल अशा लेखाने भरलेले होते. जेव्हा जेव्हा ते मला भेटायला यायचे तेव्हा मी त्यांच्या कारवायांची निंदा केली. या प्रक्षोभक लेखांना योग्य ठरवण्यासाठी ते अनेक वेळा माझ्याशी चर्चा करायचे. मी त्यांची सुरक्षा ठेवही जप्त केली होती. दंडही ठोठावला. दंड ठोठावल्यानंतर गोडसेंच्या कारवायांमध्ये कोणताही परिणाम झाला नाही. त्यांनी गुपचूपपणे हिंदू राष्ट्र हे नवे वृत्तपत्र सुरू केले. गोडसे आणि त्यांचे मित्र दत्तात्रय संपादक आणि व्यवस्थापक म्हणूनही राहिले. दरम्यान देश स्वतंत्र झाला. देशाच्या फाळणीसाठी गोडसे गांधींना जबाबदार मानत होते. गांधी मुस्लिमांची बाजू घेतात असे त्यांना वाटायचे.
दुसरीकडे बंगाल आणि पंजाबमधील हिंसाचाराचे त्यांचे नैराश्य वाढवले. तो इतका निराश झाले होते की स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले नाहीत. फाळणीच्या काळातही त्यांनी प्रक्षोभक लिखाण सुरू ठेवले. उदाहरणार्थ 6 डिसेंबर 1947च्या लेखात गोडसेंनी हिंदूंना पाकिस्तानमधील दंगलीचा चोख प्रत्युत्तर देण्याचे आवाहन केले. 1947च्या अखेरीस ते पत्रकारितेला कंटाळू लागले आणि वृत्तपत्रातील रस कमी झाला. डिसेंबरच्या अखेरीपर्यंत गोडसे आणि आपटे यांनी बसून भविष्यातील कृतीबद्दल चर्चा केली आणि नंतर गांधींना मारण्याचा निर्णय घेतला. 2 जानेवारी 1948 रोजी गोडसे आणि आपटे यांची गांधी हत्येची योजना आखण्यासाठी अहमदनगर येथील डेक्कन गेस्ट हाऊसमध्ये पहिल्यांदा भेट झाली. हे अतिथीगृह हिंदू महासभेचे सदस्य विष्णू रामकृष्ण करकरे यांचे होते. करकरे यांनी या दोघांची येथे मदनलाल पहवा यांच्याशी भेट करून दिली. गोडसे, दत्तात्रय आपटे, विष्णू करकरे, मदनलाल पहवा यांची पुन्हा 9 जानेवारी 1948 रोजी हिंदू राष्ट्र वृत्तपत्राच्या कार्यालयात भेट झाली. इथेच आठवड्याभरानंतर दिल्लीला जायचा बेत ठरला. मदनलाल पहवा गांधींना गोळ्या घालणार हे ठरलं होतं. तोपर्यंत हत्येची तारीख 19 जानेवारी निश्चित करण्यात आली. परंतु दिल्लीत पोचल्यानंतर मदनलाल पहवा यांनी 18 जानेवारीला माघार घेतली. मग नवीन योजना आखली गेली. प्रार्थना सभेपासून दूर पहवा लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी स्फोट घडवून आणतील अशी योजना आखण्यात आली होती. गटातील इतरांनी हँड ग्रेनेड फेकून गोंधळ उडवायचा. त्यानंतर गांधींना गोळ्या घातल्या जातील.